झी 24 तास एक पाऊल पुढे. आपण पाहत आहात पुन्हा अशोक पर्व. नांदेड महापालिकेचे निकाल लागले आणि त्यात अपेक्षेप्रमाणे काँग्रेसला बहुमत निसटतं का होईना पण बहुमत मिळाले आहे. एनसीपीचा परफॉर्मन्स जसा मागच्या वेळी होता 2007 साली तसाच तो आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा विशेष काय असेल तर MIM म्हणजेच मजलिसे इत्तेहादुल मुसल्लिन या पक्षाची जोरदार झालेली मुसंडी. या पक्षाचे हैदराबादमध्ये म्हणजेच आंध्र प्रदेशामध्ये 37 आमदार आहेत तर त्यांचा एक खासदारही आहे. गेल्या 6 महिन्यापासून हा पक्ष इथे कार्यरत होता. त्याहीपेक्षा सुद्धा त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर नेटवर्किंग केलं. आपण त्यांनी उभ्या केलेल्या आव्हानाविषयीच प्रत्येकाची मतं जाणून घेणार आहोत. कारण लक्षात घ्या त्यांनी पहिला फटका दिलेला आहे तो काँग्रेसला. काँग्रेसकडे प्रामुख्यानं मुसलमानांची मतं जातात असा एक समज आहे. परंतु मुसलमानांची मतं यावेळी मोठ्या प्रमाणावर ही मजलिसे इत्तेहादुल मुसल्लिन म्हणजेच MIM ला मिळालेत. मला जायचंय अब्दुल सत्तार यांच्याकडे. अब्दुलजी, MIMच्या ह्या एकूणच नेत्रदीपक अशा परफॉर्मन्सचं आपण काय वर्णन कराल? नाही, त्याच्यामध्ये कसं आहे का एकीकडे शिवसेना BJP वाले ज्या पद्धतीने प्रचार करतात हिंदू बांधवांची भावना भडकवणे, त्याच पद्धतीने मुस्लिम समाजाची भावना भडकवण्याचं काम MIMनी केलं नांदेड शहरामध्ये. ते आसामचा प्रश्न असेल, मुंबईमध्ये जे घडलेला मध्यंतरी आपण पाहिलं का ते मोर्चा निघाला त्यामध्ये जे काही झालं, काही 4 लोक ATSने नांदेडचे उचलले. ह्या अशा 3 याच्यावर धार्मिक भावना भडकून मतं घेणं हे सर्वात सोपं काम आहे, काही अवघड काम नाही आहे. आणि त्या पद्धतीने त्यांनी जे आज केलेलं आहे, मी जे त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून त्यांचा अनेक स्पीच ऐकले, त्यांची तक्रीरे, त्यांचे भाषणं मी जे ऐकलं त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने जाती भावना भडकवण्यामध्ये ते यशस्वी झालेले. हा राजकारण काही परमनंट टिकणारा राजकारण नाहीये माझ्या. मला तुम्ही सांगा की पीर बुरान नगर, जुना नांदेड, करबला या भागामधल्या एक गठ्ठा 12 ते 13 जागा त्यांना मिळाल्या. उपमहापौर सुद्धा पडायची परिस्थिती निर्माण झाली. मला सांगा, एक प्रकारे दहशतवादाचं समर्थन करणारी विचारधारा नांदेडमध्ये रुजते. कारण दहशतवादाच्या आरोपावरनं लातूर, नांदेड, उस्मानाबाद, बीड अशा ठिकाणी दहशतवादी तरुणांना, विशेषतः मुस्लिम तरुणांना पकडलं गेलं होतं. त्याची रिॲक्शन आहे? नाही, या लोकांनी तशी वातावरण निर्मिती त्या ठिकाणी केली लोकांमध्ये. आणि लोकांमध्ये एकदा वातावरण निर्मिती करताना हा सोपा काम आहे कोणालाही जातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर भडकवणे. आणि त्यांनी ही जे भडकाऊ भाषण केले याच्यामुळे त्यांना हे यश मिळालेलं आहे. परंतु आमचे जे काँग्रेसचे लोक निवडून आले, आमचा काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव आहे. सर्व जातीच्या धर्माच्या लोकांचा आदर करून आम्हाला त्या ठिकाणी भाषण द्यायचं, स्पीच द्यायचं किंवा तक्रीर करायची आम्हाला सर्व कंट्रोल असतो. त्यांना काही कंट्रोलच नाही. फक्त कुठेतरी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न ते आसामच्या बद्दल केलं. ते रजा अकॅडमीने जो मोर्चा काढला त्याच्यामध्ये काँग्रेसला भडकवण्याचा. अब्दुल सत्तारजी, मला तुम्ही सांगा, जर एवढी भडकाऊ भाषणं त्यांच्याकडनं होत असतील तर त्यांच्यावर कारवाई का नाही करण्यात आली? नाही, प्रश्न कसा आहे, आम्ही इलेक्शन कमिशनरकडे तशा तक्रारीही केलेल्या आहे. शेवटी असं आहे का लगेच त्याच्यावर काहीतरी कारवाई होत असं नाही. आता आपण पाहतो अनेक वेळेस ज्या पद्धतीने जे बोलतात त्याच्या विरुद्ध उमेदवार या नात्याने तक्रारी कमिशनरकडे केलेल्या आहेत, इलेक्शन कमिशनरकडे किंवा आमच्या स्थानिक त्या ठिकाणी जे निर्वाचन अधिकारी होते यांच्याकडेही केलेले आहे. आणि हे पुढच्या भविष्यामध्ये ते तपासून त्याच्यावर कारवाई करतील. शिवसेनेच्या नजरेतून तुम्ही MIMचा उदय आणि त्यांना मिळालेल्या जागायचं कसं विश्लेषण कराल? ही कशाची सूचना आहे? काँग्रेसने आजपर्यंत मतांच्या लाचारीसाठी ज्या पद्धतीने राज्यसत्ता वापरलेली आहे त्याचं बुमरँग आता काँग्रेसवर उलटत आहे. ह्या संपूर्ण नांदेड महापालिकेच्या कामकाजाच्या म्हणजे कार्यकालामध्ये मी त्या ठिकाणी होतो आणि आम्हाला माहिती होतं की कोणत्या परिस्थितीमध्ये त्या काही ठराविक मतदारसंघामध्ये काँग्रेसला मतदान होणार नाही किंवा काँग्रेसचे लोक येऊ शकणार नाही. आजपर्यंत त्यांनी मतं मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने काँग्रेसने धार्मिक भावना भडकवण्याचा आरोप आमच्यावर केला, पण मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने ज्या पद्धतीने अल्पसंख्याकांचा लागून चांगण करून आपल्याकडे मतं मिळवण्याचा प्रयत्न केला होता, आज दुर्दैवाने त्या काँग्रेसचा खरा बुरखा फाडण्याचं काम MIMच्या नेत्यांनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून काँग्रेसपासून हा समाज दूर गेलेला आहे.
एक प्रकारे नांदेडच्या महापालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून जी आज चित्र स्पष्ट झालेलं आहे, दुर्दैवाने लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ते घातक आहे. आपण लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे असं एनसीपीला वाटतं काय विचारूया. मला तुम्ही सांगा, एमआयएमच्या उदयाकडे आणि त्यांच्या या एकूणच परफॉर्मन्सकडे राष्ट्रवादी पक्ष कसं पाहतो? पहिलं एमआयएमच्या बद्दल बोलण्याच्या अगोदर फक्त एक मिनिटामध्ये आपल्या पूर्वीच्या याच्याकडे येतो. मुळामध्ये प्रताप पाटील चिखलीकर यांना आम्ही जे मगाशी सांगितलं आपण की यांचं सुद्धा असताना सुद्धा असं झालं, तर प्रतापराव पाटील चिखलीकर ही सगळी निवडणूक प्रक्रिया संपल्याच्या नंतर शेवटच्या 4-5 दिवसामध्ये ते आले. म्हणजे त्यांचा खरं तर ते नांदेडमधले नाहीच आहेत. म्हणजे ते पूर्णपणे तसा त्याचा उपयोग त्यांचा आम्हाला करून घेता आला नाही. म्हणजे जो सुरुवातीपासून आले असते तर हे चित्र वेगळं झालं असतं. ठीक आहे, पण एमआयएम बद्दल बोलूया. आणि दुसरं असं की हे प्रदेशवरून राज्याच्या पातळीवरून हे निवडणूक लढवलं गेलं नाही, उलट तिथं स्थानिक लोकांवरच ते सोडवलं होतं. म्हणून हा एक कारण आहे. आता एमआयच्या बद्दल बोलूया. एमआयच्या बद्दल जे यश मिळालं आहे हे सगळं मुस्लिम एरियामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. याचं कारण आपण थोडंसं जर पाठीमागे गेलं, आपण मुस्लिम समाजाच्या मानसिकतेकडे जाणं महत्वाचं आहे. पूर्वीचा वर्ग हा जो होता अल्पसंख्याक वर्ग, हा काँग्रेसचा एक गठ्ठा मताचा पाठीराखा असणारा हा समाज होता. तो एक वर्ग वेगळा होता, स्वातंत्र्य पिढीच्या नंतरचा वयस्कर वर्ग. आता त्या ठिकाणी नवीन पिढी आलेली आहे आणि ती शिक्षित आहे, बऱ्याचशा प्रमाणात त्यांना कळतं चांगलं वाईट, योग्य अयोग्य वगैरे सगळं. आणि या सगळ्या वर्गांना आता विनाकारण नुसतं कुणाच्या तरी मागं जाणं हे आता पसंत नाही. म्हणून ते असं पाहतात की बाबा आमच्यात सुद्धा काही निश्चितपणे म्हणणं आहे, मागणं आहे, आम्हाला सुद्धा काही सांगायचं आहे, याच्यामध्ये आम्हाला सुद्धा हवं आहे. हे जर आम्हाला मिळालं नाही तर आम्ही आमचा मार्ग वेगळा करू शकतो. याच्यामध्ये तुम्ही एक लक्षात घेतलं. म्हणून काँग्रेसच्या वतीनं आता नांदेडमध्ये यांना का जास्त यश मिळालं, तर नांदेडमध्ये सुद्धा काँग्रेसच्या बाजूने मुस्लिम समाजाला अनेक वेळा महापौर बनवायचं, उपमहापौर बनवायचं, विधान परिषदेवर घेतो किंवा अन्य ठिकाणी तुम्हाला सत्तेमध्ये घेतो, अशा पद्धतीची त्यांना आश्वासनं बरेच दिली गेली. हा दुसरी गोष्ट. आणि तिसरी, मगाशी सत्तार साहेब जे म्हणत होते तो सुद्धा फार मोठा वर्ग आहे की काही वर्गांनी हे धर्मांता हे पसरवायचं. मग एटीएसनं कोणी अटक केलं असेल किंवा काय, खरं खोटं याची शहनिशा न करता काही लोकांनी एक प्रकारे भावना भडकवायच्या, त्याच्यातला हा परिणाम झालेला आहे. हा मगाशी विनायकराव किंवा आमचे सत्तार साहेब म्हणत होते, काही प्रमाणात हे निश्चितपणे दुर्लक्षित करणारी गोष्ट निश्चितपणे नाही. एमआयएम आणि त्याचा उदय ही निश्चितच दुर्लक्ष करता येण्यासारखी गोष्ट नाही. या विषयावर अभय देशपांडे यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याही पेक्षा सुद्धा तिसऱ्या सेगमेंटमध्ये मला चर्चा करायची आहे, या निकालानं अशोक चव्हाण यांना नेमकं काय मिळालंय आणि ते काय मिळवू शकतील. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास, पुन्हा अशोक पर्व. झी 24 तास, एक पाऊल पुढे.